हाय हॅलो आणि नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी बुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही बुंदी अगदी गोल गरगरीत आणि कुरकुरीत होते, तुम्ही बघू शकताय। आणि बुंदीचा जर तुमच्याकडे झारा नसेल तरी देखील तुम्ही ही बुंदी तयार करू शकताय। तुम्ही बघू शकताय अगदी गोल गरगरीत आणि कुरकुरीत अशी आपली बुंदी तयार झालेली आहे। या बुंदीचा तुम्ही बुंदीचे रायते बनवण्यासाठी किंवा बुंदीचे लाडू बनवण्यासाठी देखील उपयोग करू शकताय। चला तर मग ही अतिशय सोपी अशी बुंदी कशी बनवायची ते पाहूया। आता सर्वात आधी इथे मी एक फूड कंटेनर घेतलेला आहे। तुमच्याकडे फूड कंटेनर नसेल तर तुम्ही दहीचं किंवा श्रीखंडाचं एखादं कंटेनर असेल ते घेतलं तरीही चालेल। आता इथे मी एक खिळा घेतलेला आहे, तो आता गॅसवर गरम करून घ्यायचा आहे। खिळा गरम लागायला नको म्हणून मी तो अशा प्रकारे पकडून घेतलेला आहे। आता हा गरम करून घ्यायचा आहे गॅसवर आणि अशा प्रकारे आपण जे फूड कंटेनर घेतलेलं आहे त्याला अशा प्रकारे होल करून घेणार आहोत। आता होल इथे तुम्ही लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय। आता इथे मी परत खिळा व्यवस्थित गरम करून तो या कंटेनरला होल करून घेणार आहे सगळ्या बाजूंनी अशा प्रकारे। आता झारा नसला तरी देखील ही आयडिया खूप कामाची आहे। अशा प्रकारे परत मी एकदा खिळा गरम करून सर्व बाजूंनी होल करून घेणार आहे। आता असंच हे कंटेनर मी सर्व बाजूंनी व्यवस्थित तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता इथे आपलं बुंदीचं कंटेनर तयार झालेलं आहे। आता हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। आता यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्यात तेल टाकायचं आहे। आता तेल आपण बुंदी तळण्यासाठी घेतलेलं आहे। आता आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण बुंदी बनवण्यासाठीचं जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे। आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे। त्यावर आता इथे मी बेसन घेतलेलं आहे। आता हे बेसन व्यवस्थित चाळणीत चाळून घ्यायचं आहे। आता बेसन घेताना चाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून यात अशा प्रकारच्या ज्या गुठळ्या असतील त्याही आपल्याला व्यवस्थित मोडून घेता येतात आणि बुंदी देखील अगदी व्यवस्थित कुरकुरीत होते। आता इथे आपलं बेसन छान चाळून झालेलं आहे। आता इथे मी पाणी घेतलेलं आहे। आता पाण्याचं प्रमाण मी इथे तुम्हाला दिलेलं नाही, कारण तुम्ही पॅकेटचं बेसन वापरताय किंवा घरच्या डाळीचं, त्याच्यानुसार पाणीचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। त्यामुळे यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता यात गुठळ्या राहायला नको आहे अशा प्रकारे, त्यामुळे त्या चमच्याने व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही बघू शकताय गुठळ्या पूर्णपणे मोडून झालेल्या आहेत। आता यात परत आता मी थोडंसं पाणी टाकून अजून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे। आता मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे, अशा प्रकारे त्याचे ड्रॉप पडतील इतपत आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता यानंतर यात मी तेल टाकणार आहे। आता तेलही व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोपी अशी ही कृती आहे आणि झटपट होणारी आहे, नक्की ट्राय करा। आता आपलं बॅटर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे तयार आहे। आता यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। तुम्ही मीठ न टाकता जरी बुंदी केली तरी छान लागते। आता सर्व बॅटर आपलं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे आपण झाकून ठेवणार आहोत आणि आपलं तेल गरम झालं की ते पाहणार आहोत। आता इथे आपलं तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे, कंटेनरही छान व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। आता या कंटेनरमध्ये आपलं जे बुंदीचं बॅटर होतं ते टाकायचं आहे। आता इथे मी हे कंटेनर अजिबात हलवणार नाही आहे, अशा प्रकारे फक्त सर्व बाजूंनी बुंदी टाकून घेणार आहे। कंटेनर जर हलवलं तर हे बॅटर लांबट आकाराचं तेलात पडेल आणि आपली ही बुंदी तशीच तयार होईल, म्हणून ते न हलवता आपोआप त्याचे ड्रॉप पडतील अशा प्रकारे पकडून ठेवायचं आहे। यामुळे बुंदी आपली अगदी गोलाकार तयार होते। आता गॅस मी अगदी कमीच ठेवलेला आहे, मध्यम किंवा फुल करायचं नाही, कारण बुंदी तळायला जास्त वेळ लागत नाही आणि जर फुल केला किंवा मध्यम केला तर बुंदीचा कलर बदलतो आणि ती जळकट लागते। अशा प्रकारे सर्व बाजूंनी हलवून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे बुंदी सर्व बाजूने व्यवस्थित तळली जाते।
तुम्ही बघू शकताय अगदी गोलाकार आपली बुंदी तयार झालेली आहे। साधारण 1 ते 2 मिनिटात आपली बुंदी लगेच तळून होते। आता मी ती एका झाऱ्यात काढून घेणार आहे। आपण हळद टाकलेलं नाही तरी देखील तुम्ही बघू शकताय बुंदीला कलर खूप छान आलेला आहे। आता अशाच प्रकारे मी सर्व बुंदी तयार करून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय बुंदी अगदी गोलाकार तयार झालेले आहे आणि चवीला तर खूप छान आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।